केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल रोहित वाघे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत वलप यांचा सन्मानित केला जाईल। हॅलो, रोहित वाघे, अनंत वाघे आपण या, आपला सन्मानित केला जाईल। अनंत वाघे यांचा सन्मानित केला जाईल। श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांचं निमंत्रण स्वीकारून आपण आलेला आहात। या सामन्याचा हिरो सामनावीर संदीप पाटील सर, सामनावीर राहुल भुईर, राहुल या आपण आपल्या गौरवित केलं जाईल। वाघे यांचा सन्मानित केला जात आहे। राजूदादा पाटील सरपंच, उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते रंजित आइए, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा। हॅलो, मॅन ऑफ द मॅच राहुलला आपण इथे घोषित करतोय। चौथा षटक त्याने फेकला, जबरदस्त महारा त्याचा राहिला। राहुलला आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय महागुरु। तर रंजित और संदीप का यहाँ पर सम्मान किया जाएगा। राहुल अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला। राहुलला इथे सामनावीर किताबाने त्याचा गौरव केला जाईल। दोन व्यक्तिमत्वांचा सन्मान झाल्यानंतर आमचे ज्ञानेश्वरदादा पाटील, राजूदादा पाटील आणि भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे। या हॅलो, बघा आयोजक कमिटीची सूचना आहे की सामने सिरियलनेच होतील, पाठीवर सामने खेळवले जाणार नाहीये आयोजकांनी सांगितलेलं आहे। तर रोडपाली संघ आपण नक्कीच जाऊ शकता। विनयने इथे सांगितलेलं आहे, कमिटीने सांगितलेलं आहे। तर चला, अभिजित पाटील टाकेगाव यांना आमचे गोल्डमॅन गणेश पाटील व्यासपीठावर आमंत्रित करतात। या राहुलला सामनावीर किताबाने राहुलचा इथे गौरव केला जाईल। चला वाकलन संघ आणि टाकेगाव, चला वाकलन संघ आपण आतमध्ये जा, मैदानाचा ताबा घ्या। तर राजाराम शेठ पाटील साहेब वलप आणि चंद्रकांत वनगे माजी उपसरपंच यांना आम्ही आमंत्रित करतो। राजाराम शेठ या, स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत। नावडी विभाग शेतकरी कामगार पक्षाचे विभागीय अध्यक्ष आहेत। निश्चित स्वरूपात त्यांच्या शुभ हस्ते आणि चंद्रकांत वनगे या आमच्या दोन शिलेदारांच्या शुभ हस्ते राहुलला सामनावीर किताबाने राहुलचा इथे गौरव केला जाईल। बघा, सामनावीरासाठी आम्हाला ज्यांनी जर्सी पुरस्कृत केलेली आहे ज्ञानेश्वर पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर, आणि आम्हाला गौरव चिन्ह ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे विघ्नेश पाटील वलप आणि गोल्डमॅन गणेश पाटील वलप यांनी गौरव चिन्ह पुरस्कृत इथे केलेलं आहे। राजाराम शेठ पाटील साहेब आणि चंद्रकांत वनगे यांच्या शुभ हस्ते राहुलचं सामनावीर किताबाने राहुलचा गौरव केला जात आहे। कानपोली गावातील आमचे मित्र संजय पाटील व कानपोली, त्यांच्या समवेत शांततेचे प्रतीक रवी पाटील यांना पाहतो। त्याचबरोबर राजेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कानपोली इथे उपस्थित आहेत, तुमचं स्वागत आहे। चला, सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी। सलामीर जोडी इथे, सलामीर जोडी साईश लॉजिस्टिक टाकीगाव, सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे। वेळ होत आहे बघा, टाकीगाव चला सलामीर जोडी मैदानामध्ये। आणि मंगेश स्मृती वाकलन क्रिकेट संघ मोतीरामदादा भोईर क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। मोहन पाटील एकेकालचे एक नामांकित क्रिकेटर मोहन पाटील कानपोली, स्वागत आहे तुमचे। चला, सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी। आणि नक्कीच मंगेश स्मृती 11 वाकलन आणि साईश लॉजिस्टिक टाकीगाव या दोन संघांमधली लढत आहे। हॅलो, धन्यवाद महागुरु। मंगेश स्मृती 11 वाकलन ज्या संघाला स्पॉन्सरशिप केली आहे ते वाकलनचे प्रेमभाई पाटील यांचं देखील स्वागत असेल। त्याचबरोबर साईस लॉजिस्टिक टाकीगाव हा संघ, या दोन संघांमधली लढत आहे। जबरदस्त सामना। यस महागुरु। यस, आमचे सन्माननीय सुधीर मडवी आणि शंकर मोकल साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय।
चला सामन्याला मात्र नक्कीच तिथे सुरुवात होते आहे. येस, मान्यवरांचं झाल्या सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. इथे पाहतो मंगेश स्मृती वाकल्या क्रिकेट संघ. बघा चेंडूची पूर्तता करा. प्रेम पाटील वाकल्या क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत. प्रेमदादा याबा व्यासपीठावर श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं स्वागत आहे. आणि मंगेश स्मृती 11 वाकल्या क्रिकेट संघाला इथे चेंडूची पूर्तता करायची आहे. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला सामन्याकडे वळणार. चेंडूची पूर्तता करायची आहे. यस, धन्यवाद महागुरु. चलेंगे मैदान की तरफ. आज के रात का पहले दौर का दूसरा मुकाबला हम देखने जा रहे हैं. एक तरफ मंगेश स्मृति 11 वाकलन बनाम साइस लॉजिस्टिक टाकी गांव, इनके बीच की लड़ाई है. वक्त ज़्यादा जाया हो रहा है मेरे हिसाब से. टाकी गांव टीम जल्द से जल्द आप मैदान के अंदर खेल का आरंभ कीजिए. टॉस जीतने के बाद यहां पर फील्डिंग की सजावट हो चुकी है वाकलन टीम द्वारा. आयोजक कमेटी की एक और सूचना है आपके लिए. तो एक रिव्यू एक हर टीम को दिया जाएगा, जिसमें बीमर के लिए, रनआउट के लिए और वाइड के लिए रिव्यू दिया गया है, तो आप ले सकते हैं. और अंपायर को कुछ डाउट रहेंगे तो अंपायर वो खुद ले सकते हैं. सो मैदान के अंदर जबरदस्त ये मैच आरंभ होने जा रहा है. वाकलन टीम की बात करें तो निश्चित तौर पे टेनिस क्रिकेट विश्व के सबसे महान खिलाड़ी केतन म्हात्रे के गांव की ये टीम. आज केतन म्हात्रे आईएसपीएल की वजह से नहीं खेल रहे हैं, क्योंकि आईएसपीएल में जिन जिन खिलाड़ियों का सिलेक्शन हुआ है वो ग्रामीण क्रिकेट के लिए, उनके लिए निश्चित तौर पे पाबंदी है जब तक वो आईएसपीएल होता नहीं तब तक, क्योंकि काफ़ी बड़ा इवेंट से उसका ध्यान भी रखना चाहिए. सो इस बीच ये पहली गेंद थी, पटकी भी गेंद थी. गेंद को पॉइंट के ऊपर से एक बहुत ही बेहतरीन शानदार तरह से रूप दिया गया है 4 रनों के लिए. वाकलन टीम, वाकलन खेल रही है. सम्राट खानावकर, इनकी ओर से वाकलन टीम के लिए शुभकामनाएं आई है. तो देखेंगे यहां पर पहली गेंद जीत भोईर की. चौका दाग चुके हैं बल्लेबाज निहाल नाइक, लेकिन ये पहला दूसरा चौवा. बजरंग मतले विनय गावंड किरण फडके संगतीला वैभव पाटील मनीष पाटील आहेत बघा सबतीला. गणेश पाटील गोल्डन म्यान छंद त्याला सोन्याचा, हाय छंद त्याला सोन्याचा. रायगड ठाण्यात गाजतय नाव एवन सरपंच चषकाचा. देखेंगे 2 गेंदों के ऊपर 2 चौके. पहला ऑफ साइड में, दूसरा ऑन साइड में. बहुत ही बेहतरीन. और ये देखिए तीसरा चौवा. 3 गेंदों के ऊपर 3 चौके दागते हुए बल्लेबाज निहाल नाइक. थोड़े से खुद के ऊपर नाराज है यहां पर जीत भोईर, लेकिन यहां से देखा जाए तो निश्चित तौर पे 3 चौवे निहाल नाइक के बल्ले से आते हुए. फिर से एक बार लेफ्ट आर्म डाउन द विकेट, कवर पॉइंट से इस गेंद को निकाल दिया है. फिर से एक बार एक और चौथा चौवा.
4 गेंदों में 4 चौवे। कल इसी मैदान के अंदर 4 गेंदों में 4 छक्के लगाए थे सुयोग मात्रे ने वलवली के, लेकिन यहाँ से हल्के हाथों से इस गेंद को खेला है डिप मिड विकेट में, लेकिन नीचे तौर पे यहाँ पर एक सिंगल मिलेगी। कहीं ना कहीं यहाँ से थोड़ा सा नियंत्रण रखा गया है जीत भोईर की तरफ से इस गेंद के ऊपर। सो यहाँ से 1 रन मिली, 1 रनों के साथ टीम का टोटल 17 के ऊपर पहुंचता हुआ। अंतिम गेंद बचे इस ओवर की, तो देखेंगे यहाँ से इस अंतिम गेंद किस तरह से फेंकते हैं गेंदबाज जीत भोईर। जबरदस्त यहाँ से परफॉर्मेंस होता हुआ टाकीगांव टीम अच्छा इन फॉर्म में चल रही है। इसी मैदान के अंदर बहुत ही शानदार परफॉर्मेंस रहा है। चैतन्य पाटिल और निहाल नाइक के जोड़ी मैदान के अंदर टाकीगांव बनाम इस वक्त वाकलन के बीच में बेहद रंगीन मुकाबला, क्योंकि यहां से टाकीगांव जानती है टेनिस क्रिकेट विश्व की सबसे बेहतरीन टीम के साथ वो खेल रहे हैं, तो उनके सामने एक अच्छा टारगेट देना बेहद जरूरी होगा। इसी अंदाज से यहां पर पहले ओवर में जबरदस्त समाचार लिया इन दोनों बल्लेबाजों ने, और यहां से देखा जाए तो पहले ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल पहुंच चुका है 21 रनों के ऊपर। शानदार शुरुआत। तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। अभिजित पाटील टाकीगाव, त्याचबरोबर सुधीर मडवी आणि शंकर मोकल या त्रिवेणी संघांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ सरपंच उपसरपंच क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। 21 रन टोटल पहले ओवर के बाद चैतन्य पाटिल और निहाल नाइक की जोड़ी मैदान के अंदर, और अभी अभी जयेश भोसले इनका आगमन, जिनका आवाज आज हम सुनेंगे। तर एक नामांकित क्रिकेट समालोचक आमचे परममित्र जयेश भोसले सर यांचं आगमन इथे झालेलं आहे। भोसले सर, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। हेलो, तो 21 रन पहले ओवर के बाद दूसरे ओवर की शुरुआत उद्देश पाटिल गेंदबाजी के तौर पे। यहां से इस बीच सिंगल से स्कोर को आगे लेते जाते हुए इस बीच 22 के ऊपर पहुंचता हुआ टोटल चैतन्य पाटिल और निहाल नाइक ये जोड़ी मैदान के अंदर, क्योंकि पहले ओवर में जीत भोईर के ऊपर एक बहुत ही बेहतरीन अटैक नजर आया दोनों बल्लेबाजों की तरफ से। 5 चौके लगे थे उस ओवर में और एक सिंगल आई थी लॉन्ग द कारपेट। इस बीच एक गेंद बर्स की तरफ से अच्छा फील्डिंग का प्रयास, महज सिंगल मिलेगी एक, और ऐसे 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल तकरीबन 23 रनों के ऊपर 23 रन। वक्त की नजाकत बिल्कुल सभी टीमों को करनी चाहिए। इस बीच रिवर्स खेलने का प्रयास, लेकिन यहां से LBW यानी कि लेग बिफोर द विकेट यहां पर पाए गए हैं। जबरदस्त यहां से प्रयास किया और ये पहला विकेट गिरता हुआ। गुड डिसीजन बाय अंपायर द्वारकानाथ सोरगे। तो निहाल नाइक के पारी का अंत हो चुका है। तकरीबन रन की बात करें तो उन्होंने अपने टीम के लिए अच्छा योगदान दिया, बहुत ही अच्छा प्रयास किया, क्योंकि 4 चौके 3 चौके उनके बल्ले 4 चौके उनके बल्ले से जरूर लगे थे। पहले ओवर में अच्छा समाचार लिया था जीत भोईर का, वही निहाल आउट होकर पॉइलिन का रास्ता नाप चुके हैं। 23 रनों के ऊपर पहला झटका लगता हुआ टीम टाकीगांव को। उदेश पाटिल इस बीच जो गेंदबाजी के तौर पे नजर आ रहे हैं, दर्शकों की तादाद धीरे धीरे बढ़ती हुई नजर आ रही है।
सीरियल के हिसाब से मुकाबले खेले जाएंगे, इसलिए तीसरा मैच जो है सिद्धेश 11 गायबदेवी कानपोली बनाम कोपरोली 11 कोपरोली, ये दोनों टीमों को यहाँ पर उपस्थित रहना है, इस बात को ध्यान में रखें। यदि लाइव के माध्यम से आप इस टूर्नामेंट को देख रहे हैं तो बिल्कुल इस बात को गौर करें और इस मैदान के अंदर उपस्थित हो। फिर से एक बार उद्देश्य लेफ्ट डाउन द विकेट से इस गेंद को खेला है नीचे तौर पे, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, डायरेक्ट हिट, लेकिन यहां से हिट तो हुआ है लेकिन चेक किया जाएगा। बिल्कुल अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ रेफर किया गया है, तो देखेंगे कि क्या है एग्जैक्टली है। चलो 12th में अंत आप उठना नहीं है और कुछ कहना भी नहीं है, अन्यथा आपको बिल्कुल पेनल्टी को स्वीकार करना होगा। जो डिसीजन होगा अंपायर देंगे, आपको खाली देखना है, नहीं तो यहां से आड़ा पर्दा लगाएंगे, देखने की समस्या भी नहीं निर्माण होगी। अबे आगे से ऐसा ही होगा, बहुत कम कुछ करते हैं कभी कभार 12वां खिलाड़ी। नॉट आउट है, इस बीच ये सही फैसला था वहां पर अंपायर का, लेकिन दूध का दूध पानी का पानी उन्होंने किया है। 123 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं, 24 रन प्रभंजन और चैतन्य पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर हम देख रहे हैं। उद्देश्य ने कहीं ना कहीं अंकुश लगाया है, कमबैक की उम्मीद उन्होंने दिलाई अपने टीम के लिए। रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश यहां पर थी, लेकिन फिर से एक बार ये डॉट गेंद की समाप्ति। चलो ऐसा होता है क्रिकेट में, यही खेल तो देखने को मिलता है, जब पहले ओवर में मार पड़ती है गेंदबाज को तो दूसरा ओवर जो आता है गेंदबाज वो कहीं ना कहीं कमबैक देने की कोशिश हमेशा करता रहता है। सो वही खेल मैदान के अंदर वाकलन टीम की तरफ से हम देख रहे हैं, लेकिन यहां से कितने तक रोकेंगे ये भी सवाल है। चैतन्य पाटिल के बल्ले से आता हुआ ये पहला बहुत ही बेहतरीन दमदार छक्का। स्पर्धेकरता बघा सरपंच प्रियंकाताई राजेश पाटील, उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेली आहे। स्पर्धेकरता मालिकावीरसाठी आपण पाहतो ABC या गटासाठी एक 2 व्हीलर्स बाईक असेल, त्यानंतर DEF या गटासाठी एक 2 व्हीलर्स बाईक असेल, आणि या दोन्ही बाईकचे पुरस्कर्ते आहेत बिंदास ठोंबरे अर्थात रुपेश ठोंबरे खानाव, शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख, त्यांनी पुरस्कृत केलेले आहे। तरी एका बाईकचे पुरस्कर्ते आहेत अथर्व एंटरप्राइजेस घोट नित्यदत्ता पाटील, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय लक्ष्मण दत्तू म्हात्रे कुटारी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र मोनिश लक्ष्मण म्हात्रे यांनी पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। काफी बड़ी बात है महागुरु, क्योंकि दोनों गट के लिए बाइक यहाँ पर पुरस्कृत की गई है। तो देखिए ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था, दोनों फील्डर्स को चकमा देकर गेंद उनके सामने से गई है, एक दूसरे के ऊपर निश्चित तौर पे भरोसा था। देखिए किस तरह से गेंद गई हो अंपायर, यानी कि पहले गेंदबाज बचे उसके बाद अंपायर भी बचे, यानी कि अंपायर ने जगह दी। बिल्कुल ये सही वहां पर अंपायर का जो एक्शन थी, क्योंकि यदि लग जाती तो ये चौवा भी बच सकता था। बहुत ही बेहतरीन, लेकिन किरण मात्रे वहां पर थे। कैच ड्रॉप यहां पर हो चुका है, एक मिलेगी सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 35 के ऊपर पहुंचता हुआ प्रभंजन पाटिल, प्रभंजन परदेशी, और दूसरी तरफ यहां पर चैतन्य पाटिल। 4 गेंदों में 11 के ऊपर खेल रहे चैतन्य, 3 गेंदों में 6 के ऊपर खेल रहे हैं प्रभंजन। ऋषि भोईर हैं गेंदबाजी के तौर पे। रिवर्स खेलने की कोशिश, लेकिन यहां से
बीट हुए हैं। बिल्कुल ये डॉट गेंद की समाप्ति, स्कोर रुका हुआ है तकरीबन 35 के ऊपर। कहीं ना कहीं ये कमबैक देने की कोशिश हो रही है, क्योंकि जो दूसरा और फेंका था गेंदबाज उदेश पाटिल ने 5 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए थे और अंतिम गेंद के ऊपर छक्का खाया था, वहां से 9 रन उनके ओर में आए थे। ये देखिए यहाँ से घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश, शॉट मिड ऑन में बिल्कुल दूर से खिलाड़ी आए जरूर थे, लेकिन इस वक्त 2 रन प्राप्त किए और इन 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 37 रन, 37 रन, 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। चौथा और तीसरा और चलता हुआ, टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला टीम ऑकलैंड की तरफ से, लेकिन यहां से बहुत ही बेहतरीन दमदार छक्का। प्रेक्षक कमाल झेल घेतलेले आहे, त्याच्यासाठी टी शर्ट असणार आहे, यावं आपण व्यासपीठावर। हो इथे यहां पर गेंद हवा में जरूर है, लेकिन बहुत ही बेहतरीन क्या कैच लिया है राहुल ने। राहुल मात्रे जबरदस्त, क्योंकि जानते थे कैच था चैतन्य पाटिल का, यदि रुक जाते तो निश्चित तौर पे ऑकलैंड टीम के लिए समस्या बढ़ सकती थी। लेकिन इसीलिए यहां से कठिन समय में, कठिन परिस्थिति में और कठिन कैच को लपक लिया है इस समय राहुल ने, और एक बड़ी सफलता प्राप्त की अपने टीम के लिए। तरी ती त्याच्या पावर हाय कशात कमी ना। बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे। प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने टी शर्ट अर्थात जर्सी दिली जाणार आहे, परंतु त्याचे पुरस्कार ते आहेत आणि 200 रुपये कॅश प्राइज। बघा आमचे बोलाना दादा पाटील आम्हाला इथे माहिती देतात, आणि टी शर्टचे पुरस्कार ते आहेत ज्ञानेश्वर पाटील एपकॉडिस कंपनीचे लीडर आहेत, ज्याने आता झेल पकडलेला आहे। त्या प्रेक्षकांनी आमच्या स्टेजवर यावं, आपला कॅश प्राइज 200 रुपये आणि एक स्पोर्टची जर्सी देऊन इथे आपला गौरव केला जाईल। देखिए इनामों की बरसात इस टूर्नामेंट में हमेशा हम देखते हैं, और बिल्कुल यहां से वो इनामात तो 3 ओवर के बाद 43 रन, चौथा ओवर उदेश पाटिल का इस्तेमाल फिर से एक बार किया गया है। बाएं हाथ के गेंदबाज हमेशा आजकल सक्षमतापूर्वक सफल हो रहे हैं, और निश्चित तौर पे यहाँ से उद्देश्य का इस्तेमाल फिर से किया गया है दूसरे ओवर के लिए, यानी कि खुद की तरफ से दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर। लेकिन स्वप्निल खार पाटिल और प्रभंजन परदेसी ये जोड़े मैदान के अंदर 44 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर कितना टारगेट यहाँ पर सेट किया जाएगा, ये भी देखने वाली बात हो सकती है, क्योंकि चैतन्य पाटिल आउट हो चुके हैं 2 खिलाड़ी। और ये देखिए क्लीन बोल्ड, एक और विकेट इस ओवर में यहां से प्राप्त करते हुए गेंदबाज उदेश पाटिल, और वहां पर प्रभंजन परदेसी के पारिकान। या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढव, फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली। पत्रकार बंधू गोविंद जोशी पडगे यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत आहे। आणि त्यांच्या समवेत मग कालुंद्रे क्रिकेट संघाचे बिग समर्थक आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व RD पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। तुमचंही उपसरपंच आणि सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे। तो स्वप्निल खार पाटिल ये खिलाड़ी आउट हो चुका है, प्रभंजन परदेसी मैदान के अंदर नॉस्टक एंड के ऊपर है, अमय पाटिल मैदान के अंदर प्रस्थान कर चुके हैं। टीम का टोटल है 44 रन। उदेश पाटिल जो गेंदबाजी के तौर पे बहुत ही शानदार परफॉर्मेंस दे रहे अपने टीम के लिए, भरोसा दिया है, उस भरोसे के पात्र गेंदबाजी इस मैदान के अंदर दोहराते हुए पहले स्पेल में भी उन्होंने अच्छा यहाँ पर प्रयास किया, लेकिन इस वक्त भी अच्छा प्रयास करते हुए नजर आ रहे हैं।
लेफ्ट हैंड राउंड द विकेट से इस गेंद को बिल्कुल खेला है। बल्लेबाज की बात करें तो अमय पाटिल के परिकांत यहां से ये कि इस गेंद के ऊपर विकेट चटकाई है। फिर से एक बार उदेश पाटिल ने बैक टू बैक 2 झटके यहां से देते हुए पाटिल ने यहां पर कैच को लिया है। जबरदस्त यह वापसी होती हुई टीम वाकलन की। उदेश पाटिल इस समय जबरदस्त अच्छा प्रयास करते हुए नजर आ रहे हैं। इस समय नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए प्रणीत पाटिल। ओ जबरदस्त डिलीवरी है, क्या रफ्तार थी, सामने से गेंद गई बिल्कुल विकेट कीपर की दस्तानों में जाते हुए और ऐसे में यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति। अच्छा प्रयास होता हुआ टीम वाकलन की तरफ से अच्छा कमबैक, क्योंकि शुरू में पहले ओवर में 21 आए थे, उसके बाद देखा जाए तो कहीं ना कहीं नियंत्रण, लेकिन यहां से लाइन से भटकती हुई गेंद अतिरिक्त का इशारा अंपायर द्वारकानाथ सौर्य द्वारा अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी। टीम का टोटल 1 से आ गया तो वह 45 रन 4 विकेट के नुकसान पर। धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ती हुई नजर आ रही है। हो ये देखिए बहुत ही शानदार गेंद, थोड़ी सी यहां पर गति परिवर्तन वाली गेंद थी। निश्चित तौर पे गेंद थोड़ा सा नीचे रख दिया था और ऐसे में बल्लेबाज नहीं समझ पाया। यहां से डॉट गेंद की समाप्ति। स्कोर रुका हुआ है वही जगह के ऊपर 45। आखिरी गेंद बचे है इस ओवर की। आने की कोशिश बिल्कुल यहां से एक रन सिंगल, पहले का पेस लगा और नीचे तौर पे यहां से ओवर की समाप्ति, यानी कि सफल ओवर की समाप्ति मैं कहना चाहूंगा, क्योंकि इस ओवर में रन आ चुके हैं सिर्फ 3 रन और 2 विकेटें यहां पर हासिल की गेंदबाज उदेश पाटिल ने, यानी कि 2 ओवर में उदेश ने रन खर्च किए 11 और यहां से 12 रन और 3 विकेटें हासिल की। तर यानंतरची लढत असणार आहे सिद्धेश 11 गावदेवी कानपोली विपक्ष कोपरोली 11 कोपरोली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकाने नाणेफेकी साठी संपर्क साधावा। व्यासपीठावर आम्ही पाहतो रणजित पाटील कानपोली यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर अलिबागवरून इथे आलेले आजचे आमचे प्रमुख पाहुणे अजितदादा मोकल, रत्नेश मोकल आणि प्रणय पाटील अलिबाग या त्रिवेणी संगमचं स्पर्धेचे शिल्पकार आम्ही बोलना शेठ पाटील विद्यमान उपसरपंच, राजूदादा पाटील सरपंच आणि श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आपलं आम्ही ते स्वागत करत आहोत। प्रदीप आईवाजेलचा मानकरी ठरलेला आहे। प्रदीप पाटील कानपोली तुमचा गौरव षटक संपल्यानंतर केले जाईल। तत्पूर्वी इथे सिद्धेश 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे संगणक आणि कोपरोली 11 कोपरोली संगणकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। ओटू संदीप पाटील सर, रायगढ़ क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष। धन्यवाद महागुरु। तो यहां से 45 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर का समापन हो चुका है, लेकिन देखेंगे अभी भी अंतिम ओवर का खेल बचा हुआ है, लेकिन अंतिम ओवर में कितने रन आएंगे या अंतिम ओवर में यहां से गेंदबाज जो है उमेश भोईर, जिनके हाथों में स्लॉग ओवर दिया गया है, लेकिन देखेंगे उमेश भोईर किस तरह से गेंदबाजी करते हैं। सामने बल्लेबाज है प्रणीत पाटिल। इस बीच ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर जावेद परिसर मुड़ते हुए अतिरिक्त का इशारा करते हुए अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 47 रन। 46 थे, लेकिन यहां से 1 रन प्लस हो चुके हैं 47 रन। प्रभंजन और प्रणीत उठाने की कोशिश, गेंद हवा में है, ऋषि भोईर है कैच की तरफ और बिल्कुल यहां से बेहतरीन कैच और इसी के साथ ये विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज उमेश भोईर।
व्यासपीठावर आता संतोष टेंबे वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. संदीप पालीसर या स्पर्धेचा जर विचार केला ना, स्पर्धेचा शुभारंभ 18 तारखेला झाला सरपंच उपसरपंच चषकाचं, आणि 18 तारखेला ठाणे भिवंडीमधून अनेक टीम आल्या होत्या. अनेक संघनायकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी आयोजनाचं कौतुक केलं आणि त्याचबरोबर हे जे मैदान आहे ना, त्यांनी सांगितलं अशा प्रकारचं मैदान कुठेच उपलब्ध होत नाहीये आणि त्याचं श्रेय दिलं संपूर्ण वल्लभ गावातील सर्व ग्रामस्थांचं तेही आभार मानलं. अतिशय सक्षम मैदान म्हणून. बिल्कुल हेलो, क्योंकि हमेशा ये जो मैदान है खिलाड़ियों के लिए रास्ता आता है, क्योंकि यहाँ पर खेलने के लिए सभी टीमें उत्साहित रहती हैं, क्योंकि इतना बड़ा ये मैदान पनवेल में इससे बड़ा मैदान मेरे हिसाब से नहीं होगा. ये पूरे वल्लभ गांव की ये उपलब्धि है मेरे हिसाब से, क्योंकि इसलिए तो इस मैदान को नाम दिया गया मिनी वानखेड़े. और ऐसा ही मैदान है, यदि इस मैदान को ग्रास लग जाएगी, घास यहाँ पर उगाई जाएगी, तो निश्चित तौर पे ये इंटरनेशनल लेवल का मैदान पनवेल में पहला हो सकता है. और इसके लिए ये प्रयास वल्लभ गांव वाले जरूर करेंगे, इसमें संदेह नहीं है. तो 49 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर. और देखिए यहां से ये विकेट आता हुआ अंतिम स्लॉग, और ऐसा लगा कि अंतिम ओवर में अब कहीं ना कहीं एक्सलेटर के ऊपर ताव देगी टाकी गांव टीम, लेकिन उनको यहाँ पर अपने जगत में रखा गेंदबाज उमेश भोईर ने. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए लाजवाब प्रयास उनका नजर आया. पहली गेंद वाइड फेंकी थी, उसके बाद विकेट, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद 2 जरूर रहे थे, लेकिन उसके बाद विकेट प्राप्त की. यानी कि 4 गेंदों में अब तक उमेश भोईर ने रन खर्च किए हैं तकरीबन 3 और 2 विकेट हासिल की हैं. अंतिम ओवर है, टोटल 49 रन. पहले मैच में देखा खारडी टीम जिन्होंने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला किया, और यहाँ पर उनका टारगेट सिर्फ 40 रनों का था. लेकिन वाकलन टीम जिन्होंने निश्चित तौर पे टॉस जीतने के बाद फील्ड करनी चाहिए, लेकिन टाकीगांव टीम के लिए मौका मिला बल्लेबाजी करने का. लेकिन यहाँ से उनकी पारी शुरुआत तो काफी अच्छी हुई थी. 21 रन पहले ओवर में आए थे, लेकिन अब तक का स्कोर देखा जाए तो 49 रन है 4 और 4 गेंदों में ये टोटल हम अब तक देख रहे हैं. बड़ा हिट खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, ऋषि भोईर है गेंद के नीचे, और इसी के साथ एक और विकेट उमेश को मिलती हुई ये तीसरी सफलता इस ओवर में. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कोपरोली 11 कोपरोली तुमच्यासाठी मात्र हा शेवटचा पुकार असणार आहे. तो अंतिम गेंद बची है इस ओवर की, और अंतिम गेंद में देखेंगे क्या टोटल आता है, ताकि 2 गेंदों में 2 विकेटें चटकाई हैं और हैट्रिक के कगार के ऊपर निश्चित तौर पे उमेश भोईर खड़े हैं. 49 रनों के ऊपर यह स्कोर रुका हुआ है. 7 विकेटें अब तक गिरी है. अपील जरूर भी थी, 1 जरूर मिली है. दूसरी रन की कोशिश, लेकिन देखेंगे क्या होगा. और बेहतरीन फील्डिंग, 1 ही रन मिलेगी. दूसरी रन के लिए आउट, किरण मात्रे द्वारा ये फील्डिंग का प्रयास. और यहां से देखा जाए तो पहले 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 5 ओवर यानी कि पहले 17 का खेल समाप्त हो चुका है. टोटल रन संख्या है 50 और 51 रनों का लक्ष्य है टीम मंगेश स्मृति 11 वाकलन टीम के लिए. 51 का लक्ष्य. थँक्स संदीप पाटील सर. इथे तत्पूर्वी नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधावा. मान्यवरांचा आपण सन्मान करूया. आपल्याकडे वेळ आहे. आज इथे आलेले सन्माननीय टाकीगाव येथील अभिजित पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. या अभिजित दादा, मी आमचे ऑर्गनायझर कमिटीला इथे आमंत्रित करतो. तो अगले सत्र के लिए जुड़ेंगे जयेश भोसले सर, आइए. तर आईवा जेलचा मानकरी ठरलेला आहे प्रदीप पाटील कानपोली. प्रदीपचा गौरव इथे केला जाईल. प्रथमतः आपण प्रदीपला मारुतीदादा पाटील यांच्या शुभास्ते 200 रुपयाचा कॅश प्राइज
आणि आमचे ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पोर्टचं टी शर्ट देऊन त्याचा गौरव इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात मारुतीदादा पाटील, पोलीस पाटील एकेकालचे नामांकित क्रिकेटर ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि क्रिकेटची जर्सी देऊन त्याचा गौरव इथे केला जाईल. प्रदीप मनपूर्वक अभिनंदन. तर मान्यवरांचा सन्मानित केलं जाईल. आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ मारुतीदादा पाटील यांच्या शुभास्ते टाकीगाव येथील त्यांच्या संघाचे खंदे समर्थक अभिजितदादा पाटील यांच्या हेतूची सन्मान मारुतीदादा पाटील आणि गणेश पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल अजित मोकल अलिबाग आणि रत्नेश मोकल आणि आदरणीय या व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जाईल. या प्रणयांचा सन्मान इथे केला जाईल. या त्रिवेणी संगमने प्रथमतः या आपला हेतूची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. या तिन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने इथे केला जात आहे. अलिबागवरून इथे आलेले अजित मोकल, रत्नेश मोकल आणि प्रणय पाटील यांचा हेतूची सन्मान मारुतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. या रांगेमध्ये या. बघा आपल्याकडे बेल कमी असेल कारण लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. या तिन्ही या मान्यवरांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतरचा सन्मान असेल शंकर मोकल साहेब, सिद्धेश स्पोर्ट गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत शंकर मोकल सर आणि त्याचबरोबर सुधीर मडवी. या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. बोलण्यात या आपण बोलना शेठ पाटील शंकर दादा या. शंकर या आपण निश्चित स्वरूपात प्रणिया अलिबागवरून पहिल्या प्रथमतः 3 व्यक्तींचा सन्मान इथे केला जाईल. आमचे या स्पर्धेचे शिल्पकार बोलना शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आणि मारुतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. यानंतर सन्मान असेल शंकर मोकल आणि सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला सर्वच्या सर्व चेंडू पुरस्कृत केलेले आहेत. शंकरदादा या आपला सन्मान इथे केलं जाईल. आज त्यांचा संघ खऱ्या अर्थाने सिद्धे स्पोर्टच्या नबान मैदानामध्ये कानपोली क्रिकेट संघ उतरणार आहे. शंकर मोकल म्हणजे कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे एक कामगार क्षेत्राचा घटक म्हणून आज खऱ्या अर्थात त्यांची ओळख निर्माण झालेली आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान मारुतीदादा पाटील यांच्या शुभास्थिती केलं जात आहे की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू कामगार क्षेत्राला. या उक्तीप्रमाणे कामगार क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा भसा आणि वारसा सातत्याने जोपासण्याचं काम शंकरदादा मोकल आपण केलेलं आहे. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सुधीरदादा मडवी यांचा सन्मान इथे केलं जाईल. सुधीर मडवी यांचा सन्मान इथे केलं जाईल. कानपोली गावातील आमचे अनेक सहकारी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आणि तत्पूर्वी इथे गोविंद पाटील पत्रकार बंधू या. गोविंद जोशी पडगे गोविंद जोशी यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. गोविंद जोशी तर नाणेफेक किती केली जाईल 2 संघांच्या दरम्यान. तर प्रकाशन भोईर साहेब पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. प्रकाशन या. लुईस मीरा यांचा सन्मान इथे केला जाईल. या लुईस दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. आणि प्रकाशन भोईर यांच्या शुभासे नाणेफेक संपन्न होईल. कानपोली विपक्ष आपण पाहतो प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कोपरली खेळ स्टार्ट. चला यापूर्वी आवाज आपण चला यापूर्वी आपण संदीप पाटील सरांचा आवाज ऐकला. आता बोलूया जयेश भोसले सर कंटिन्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होता संदीपजी पाटील सर यांचा. तुम्ही आता आवाज ऐकत होता देमडीजी गडगे सर यांचा. मॅचकडे वळूयात. पहिला बॉल इथे फेस करत असताना ऋषीच्या बॅटमधून आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जीतच्या बॅटमधून हा चौकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. उत्तरार्धाची सुरुवात झाली आहे. 5 षटकांची मॅच. 51च्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट सेट करण्यात आलं होतं. प्रथम बॅटिंग करत असताना साईस लॉजिस्टिक टाकीगाव या टीमच्या माध्यमातून मंगेश मूर्ती संघ बॅटिंग करतोय. ऋषी भोईर आणि त्याच्या साथीला जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाल्यात. दुसऱ्या चेंडूवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप केला. एक चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल आणखीन एक धमाका. वन्स अगेन अनदर बिग हिट. 1 more 4 runs. काय बॅटिंग करतोय. धमाकेदार दर्जेदार बॅटिंगसाठी नेहमीच जाणला जातो हा खेळाडू. सातत्यपूर्ण एक आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मैदानं गाजवले. फलंदाजीमध्ये कौशल्यपूर्ण कामगिरी करणारा
हा ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याने ठोकलेत. अर्थात त्याने आपण आल्याची जाणीव करून दिली आहे प्रतिस्पर्ध्याला. या 51 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि ही स्पर्धा गाजवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे इथे दाखवून दिलंय. आजचा ही तिसरी रात्र तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत, सस्नेह नमस्कार. आपण एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज पाहतो आहोत. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यशीवरती कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु लेंथमध्ये परिवर्तन केलं. हे कमबॅक महत्त्वाचं राहील, कारण प्रभंजन याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. टाकीगाव संघ उरण तालुक्यामधील, तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ठाणे जिल्ह्यामधून येणारा संघ वाकळण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. हा बॉल एक चांगला स्विच हिट केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईरच्या बॅटमधून अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. बॅटिंग करतोय पहा, स्विच हिट चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. चहू बाजूला फटकेबाजी करतो. या खेळाडूने सातत्य राखले आपल्या खेळीतील आणि मैदानाच्या आतमध्ये जरूर काय तो सांगण्याचा प्रयत्न करतोय, वाडा कोणाचाही असू दे, राडा केवळ आम्ही करणार. हा बॉल पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. डॉट बॉल येतोय. 15 धावा पहिल्या षटकांती. एक सावध आणि चांगली सुरुवात इथे म्हणता येईल. ग्रामीण धमाकामध्ये लगातारचे पहिले 2 वर्ष ज्या संघाने रनरअप राहिले, तिसऱ्या पर्वामध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली आणि नवे नवे तरी या गावाची ओळख क्रिकेटमध्ये सातत्याने एक चांगल्या दर्जाची राहिली आहे. ऋषी भोईरने आपल्या नावाचा दबदबा कायम केलाय. जीतने नुकतीच 20 नंबरची, अर्थात आपल्या आयुष्यामधील कारकिर्दीमध्ये 20वी बाईक देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. अनेक गाड्या. आणि मला तर वाटतं की वाकळण संघ हा जगातील सर्वाधिक टेनिस क्रिकेटमधला सर्वाधिक श्रीमंत संघ आहे, कारण जेवढ्या गाड्या त्यांच्या गावामध्ये आहेत, जेवढ्या गाड्या त्यांच्या गावातील खेळाडूंकडे आहेत, इतर खेळाडूंकडे कोणत्याही नाही आहेत. आणि अर्थात म्हणून की काय, त्यामागे त्यांचं डेडिकेशन आहे, त्यामध्ये त्यांनी केलेली मेहनत आहे. आपण केवळ त्यांच्या गाड्या पाहतोय, किंबहुना केवळ त्यांनी मिळवलेले प्राइजेस पाहतोय, परंतु त्याआधी ते कितीचं ट्रॅव्हल करतात, किती मेहनत करतात. मला आठवतं ग्रामीण धमाक्याचा लास्ट दिवशी ज्यावेळेला जीत माझ्या जवळ आला आणि आम्ही चर्चा करत होतो, तो नुकताच म्हणाला की आम्ही दिवसभर दुसऱ्या ठिकाणी खेळलोय आणि आता इथे खेळण्यासाठी आलोय. अर्थात तेही क्रिकेट रसिकांवरती त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून की काय त्यांना तितकं क्रिकेट खेळावं लागतं. हा बॉल स्लॉक स्वीप. यावेळेला ऋषी भोईरच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, जमिनीला गुदगुल्या करत लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पीटीसी वरून पाहतोय. पनवेल टेनिस क्रिकेट आपण पाहतो आहोत. केतनजी दळवी आणि किरणजी दळवी यांची संकल्पना. स्लॉक स्वीप केला पहा. ऍक्शन रिप्ले विविध अँगलने इथे दाखवण्यात येत आहे. एक चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 6 कॅमेऱ्यानिशी स्पर्धा कव्हर करण्यात येते. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. चैतन्य आणखीन एक चेंडू कमी गतीने, केवळ दिशा दिली आहे, मनगट वळवली आहेत. जणू काय ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतोय. धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चैतन्य पाटीलच्या अगेन्स्ट आणखीन एक चौकार. केवळ धावा आणि धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. मला तर ना असं म्हणावं असं वाटतं, इथे एकंदरीत ज्या रीतीच्या धावा इथे पाहायला मिळाल्यात, सुधीरजी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या फलंदाजांसमोर गोलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी. धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये होते. चहू बाजूला मनसोक्त मनमुराद असा आनंद घेतला. यथेच्छ धुलाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऋषी भोईर सातत्याने तोही एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दोन्ही जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. पुन्हा 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 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप. पुन्हा एकदा इथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. ऋषी आणि जीत जास्तीचं आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला एक खेळाडूचं स्थान या संघामध्ये थोडंसं कमी आहे. याचं कारण आहे ISPLची स्पर्धा चालू आहे. केतन या संघामध्ये पाहायला मिळत नाही आहे आणि म्हणून की काय या दोन्ही खेळाडूंना आपण ओपनिंगसाठी पाहतोय. पुढचा चेंडू लोअर फुलटोज ऑन साईडला गॅपमध्ये क्रॅकिंग ऑन राईट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. जीतच्या बॅटमधून चौकार. धावा धावा आणि धावा. जिथे तिथे देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. काय बॅटिंग केली आहे भावा. चौकार आला. लोअर फुलटोज बॉलवरती ऑन साईडला खेळला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. पुन्हा स्विच हिट केला. चेंडूला पुन्हा पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. हा चौकार.
एकंदरीत ना चौकारांची गणना इतकी झाली की धावा सांगण्याची वेळच आली नाही. मुळात संघाची धावसंख्या 32 आहे, 32 ऑन दी बोर्ड आहे. जिथे 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्येही आपण धावांची लईलूट पाहतोय. आडव्या बॅटने ऑन साईडला लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ ना मला वाटतं जनरीत म्हणून हे क्षेत्ररक्षक उभे आहेत. एखाद्या कुरिअर बॉयचं काम करतायत. चेंडू मैदानाच्या बाहेर गेला, आणायचा आणि द्यायचा, पुन्हा चेंडू मैदानाच्या बाहेर जातो तो आणायचा आणि द्यायचा. या पलीकडे जास्तीचं काही वेळ आलेली नाही आहे. चौकाराला शेवटच्या बॉलवरती संघाची धावसंख्या आहे ती 36. 2 षटकांचा खेळ संपला. परफेक्ट कार्यक्रम केलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकाची पॉवरफुल आणि खरपून समाचार. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. समृद्धी कॉम्प्लेक्स मधील आदरणीय किरण पवार, सचिन चव्हाण, ओवेश शेख यांचं आगमन झालेलं आहे. आमचे मित्र सुरेश टेंबे वल्लभ, कैलाश पाटील, माजी सरपंच कानपोली गुरुनाथ मते, मदनदादा मते, विद्यमान सरपंच कानपोली आणि आर डी पाटील साहेब कालुंद्रे सर्वांचं स्वागत आहे. नाणेफेक इथे केली जाईल. सिद्धेश स्पोर्ट गावदेवी कानपोली विपक्ष कोपरोली स्पोर्ट 11 कोपरोली. मी प्रकाशन भोईर साहेबांना इथे आमंत्रित करणार आहे. पेंदर आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. अमय पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. टॉस होतो. या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया जिथे महागुरु जॉईंट होतील. तर संगणक चरणला पाहतो. चरण मात्रे, सुधीर पाटील, जयेश भोसले सर इथे नाणेफेक संपन्न होतं. प्रकाशन भुईर पेंदर क्रिकेटला एक धर्म मानणारी व्यक्तिमत्व. तर नाणेफेक जिंकली ते कोपरोली 11 कोपरोली क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. ओ टू जयेश भोसले सर. पुढचा बॉल यावेळेला रिशीला ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. स्विच करण्याचा प्रयत्न करतोय. बॉडीला स्ट्रेच त्याने केलंय. लगातारचा दुसरा बॉल जो मात्र वेगाने टाकला. जिथे एक चेंडू डिलिव्हर्ड केला चांगल्या दर्जाचा, एक बॉल एक्स्ट्रा आला. संघाची धावसंख्या 37 आहे. पूर्वार्धाच्या खेळाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9. जिथे आपण पाहिलं तर एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 9. 30 बनल्या होत्या. या उत्तरार्धामध्ये 36 बनल्यात. चैतन्य पाटीलला आपण पाहिलं तो महागडा राहिला आणि खुल्या गटाचं क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळाला. हा मिस टायमिंग आहे. पॉइंटला केला होता. क्षेत्ररक्षक येतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. रन्स इथे कंप्लीट करण्यात येईल. प्रथमच या विभागामध्ये एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून मला संधी मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून थोडासा उशिराने दाखल झालो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ, त्याच वेळेला सरपंच आणि उपसरपंच चषक 2025चा हा थरार आपण अनुभवतो आहोत. आणि मिनी वानखेडे म्हणून या मैदानाला संबोधलं जातं. एक्झॅक्टली त्याच प्रकारचं एक क्रीडांगण आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आज 50 वर्ष कंप्लीट केले आहेत वानखेडे स्टेडियमने. आजच्या दिवशी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं रवी शास्त्रीची स्पीच मला ती डोळ्यासमोर येते. सचिन तेंडुलकरची स्पीच मला कालच्या दिवशी रात्रीची ती आठवण येते. अगदी त्याच वेळेला रवी शास्त्रीने सांगितलेला तो चित्तथरारक किस्सा माझ्या डोळ्यासमोर येतो. 39 धावा दाबोलकावरती आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. मंगेश मूर्ती वाकळण संघ बॅटिंग करतोय. 51चा पाठलाग. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतो बाउंड्री लाईन वरून. तद्वर मात्र केवळ धावा इथे अर्जित करण्यात येत असतात. जणू काय रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करतायत अशा स्वरूपामधून या 2 धावा अगदी सहजरित्या या दोन्ही बॅटर्सने इथे कंप्लीट केल्यात. 41 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 8 बॉल 26 वरती जीत भोईर खेळतोय. 8 चेंडू आणि 14 धावसंख्येवरती ऋषी नॉट आउट खेळतोय. वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला कवसला जागा बनवली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. आपला हजर दबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवला जरूर, परंतु 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जावेदजी फरीद सर कल्याण यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या साथीला अनिलजी टेंबे सर वल्लभ यांना आपण पाहतोय. आणि त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून तिसरे पंच अर्थात पवार सर यांना देखील आपण कामकाज करत असताना पाहतोय. पुढचा बॉल
उजव्या एसीच्या बाहेर वेगाने फास्ट अँड फ्युरियस चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. या षटकामध्ये पहिल्या 2 षटकांच्या तुलनेमध्ये धावा कमी आल्या. एकंदरीत 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. धावफलकावरती धावा त्या ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या एसीच्या बाहेर आणि जाणीवपूर्वक हा बॉल टाकला होता अमय पाटीलने. 3 षटक संपले, 43 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉलमध्ये केवळ 8 धावसंख्येची गरज विजयासाठी. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रामचंद्रदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही इथे स्वागत करतो. आणि स्पर्धेकरता कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच की ज्यांच्या नावाची प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा निश्चित स्वरूपात 2 फेब्रुवारीला आपल्या भेटीसाठी कानपोली गावच्या क्रीडानगरीमध्ये येणार आहे. ते सन्माननीय सरपंच मदनदादा मते साहेब यांच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल मदनदादा मते साहेब आपला मी श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करतो. सुरेश शिंदे साहेब कालुंद्रे यांचं आगमन झालेलं आहे. एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आपलेही स्वागत आहे. हो टू जयेश भोसले सर. 12 बॉलमध्ये केवळ 8ची आवश्यकता आहे. 12 चेंडूने 8 धावा. उजव्या एसीवरती वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळेल. सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य दिलं. जास्तीचे मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केलेला नाही आहेत. आज तर खऱ्या अर्थानं माझी सत्व परीक्षा आहे. आज आयोजकांनी खऱ्या अर्थानं महागुरू आणि अगदी त्याच वेळेला रायगड समालोचन क्रिकेटचे अध्यक्ष यांच्या मधोमध मला बसवलंय. एक सत्व परीक्षा आहे माझी. हा बॉल उजव्या एसीवरती होता. हलक्या हाताने खेळला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल इथे प्राप्त होते. एकेरी दुहेरी धावा पहा. सहजरित्या कोणत्याही स्वरूपाची हलगर्जीपणा नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना धीर ठेवायचा, संयमाने खेळायचा. धीर आपल्याकडे इतका असायला हवा ना की चाळणीमधूनही आपण पाणी घेऊन जाऊ शकतो. फक्त हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे की चेंडूवरती तद्वर मात्र एक सिंगल इथे मिळेल. चाळणीमधून पाणी घेऊन जाण्या इतकं संयम आपल्याकडे असायला हवं. अर्थात संयम त्या व्यतिरिक्त त्या दर्जाचं ठेवा ना की त्या चाळणीमध्ये असलेल्या पाण्याचं बर्फ होईल. इतकं संयम आपल्या मनामध्ये आणि आपल्यावरती असायला हवं. आणि संयमाने खेळतात दोन्ही बॅटर. 3 रन्स आल्यात. 9 बॉलमध्ये 5ची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगितलंय स्वप्नीलने आणि विकेट प्राप्त केली आहे. महत्वाचा खेळाडू ऋषी भुईरबाद. तर इथे काही क्षणातच मित्रांनो सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं काही क्षणातच सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आगमन होईल. आणि त्यांच्या स्वागताची इथे श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे. जय्यत तयारी आज आमच्या समेत पाहतो. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आहेत आणि अतिशय दमदार आवाजाचे समालोचक म्हणून महाराष्ट्रात परिचित असणारे आमचे जयेश भोसले सर जोडले गेलेले आहेत. जयेश भोसले सर आज मजा येईल. त्रिवेणी संगम पाहतो. O2 भोसले सर. स्कोरकार्डवरती 46 धावा धावफलकावरती आहेत. माझ्या नवे महागुरू आज तर माझ्यासाठी एक सत्व परीक्षाच आहे. कारण तुमच्यासोबत काम करायचं म्हटलं तर एक अशी व्यक्ती ना महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्याचा सातबारा त्यांच्याकडे आहे. तुम्ही कोणत्याही राजकारणी व्यासपीठावरती येऊ द्यात त्यांचा सातबारा ते नेहमीच त्यांच्याकडे असतो. आणि प्रत्येकाची इत्तमभूत माहिती म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध असे आपण निवेदक म्हणून पाहतो. खोला टाकलेला बॉल शॉट कव्हरला केला. क्षेत्ररक्षक आहे इथे. धाव अंगलट येणार आहे. खेळाडू बाद आल्या पावली माघारी परततोय. किरण म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता. फुलरलेनचा बॉल होता. ज्युसी हाफ बॉली बनवलं. शॉट बॅक लेफ्टने केलेला हा स्ट्रोक होता. कव्हरला क्षेत्ररक्षक होता. तिथे चेंडूला चांगलं फील्ड केलं. फेकी चांगली पाहायला मिळाली. परंतु काय कलेक्शन झालंय. क्रिकेटचा खेळ आहे ना कधी रंग बदलेल याचा नेम नाही आहे. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 2 विकेट झाल्यात. हा बॉल कव्हरला. इथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. तिसरा खेळाडू बाद. लगातारच्या 3 बॉलवरती 3 फलंदाज बाद झालेत. क्रिकेटचा खेळ चित्त थरारक लढत. 7 बॉल. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले असतील. 7 बॉलचा खेळ एकंदरीत शेष आहे.
6 बॉलचा खेळ शेष आणि 6 बॉलमध्ये अर्थात 5ची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, आला कुठे, काय होता असं तू, काय झाला असं तू. क्रिकेटचा खेळ पहा किती रोमांच आणि चित्त थरारक राहतो. मैदानाच्या आतमध्ये एक उत्कंठवर्धक लढत मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. 46ला 3, 46ला 3 बाद झाल्यात. 46 वरती एकही फलंदाज बाद नव्हता. 46ची पार्टनरशिप झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेल्या स्वप्नीलने 2 विकेट मिळवले. एक सांघिक यश आणि तितके 2 वैयक्तिक यश त्याला प्राप्त झाले आणि त्याने विकेट मिळवत असताना मॅच मध्ये कमालीची चुरस इथे निर्माण केली आहे. मित्रांनो, आता मात्र उर्वरित 6 बॉल आणि 5ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. येणारे 6 बॉल आणि 5ची गरज. सामना बनला, मॅच बनली आहे. अर्थात क्रिकेटचा चित्त थरारक लढत आपण अनुभवतो आहोत. सरपंच आणि उपसरपंच चषक वल्लभ 2025 मध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. जो हा आनंदाचा सोहळा एक चांगल्या दर्जाच्या मॅचने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला मंगेश मूर्ती वाकळण बी संघ खेळतोय, तर त्याच्या अगेन्स्ट साईश लॉजिस्टिक टाकीगाव उरण. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला, डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑफला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 4ची गरज राहील या मॅच मध्ये. दोन्ही गाड्या एका रोळावरती. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अशा स्वरूपाचं क्रिकेट अपेक्षित नव्हतं. थांबवलं यष्टिरक्षकाने. ही फेकाफेक करायची नाही आहे. उर्वरित 5 बॉल, आता मात्र 4ची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा. धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जीत आहे आणि त्याच्या साथीला अविनाश आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये हरेशला आपण पाहतोय. हरेश भोईर आणि त्याच्या साथीला अविनाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी जिथे अजूनही आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत ते 5 बॉलमध्ये विजयासाठी 4ची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असेल वाकळण संघ, कारण विजयासाठी चुरस निर्माण झाली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकलाय. वेगाने हा बॉल पाहायला मिळाला, परंतु पंचांनी सांगितलं इट इज अ वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन आली आहे. या समयी तुम्ही एक्स्ट्रा देऊ शकत नाही. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जिथे धावफलकावरती धावा त्या 48, 3ची गरज या सामन्यामध्ये विजयासाठी. सरपंच व उपसरपंच चषक 2025 ची ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आदरणीय माननीय सन्माननीय भोलानाथजी पाटील साहेब उपसरपंच, सौभाग्यवती जयमाला पाटील माजी सरपंच, त्याच वेळेला सौभाग्यवती प्रियंका पाटील सरपंच आणि राजेजी पाटील साहेब माजी सरपंच यांच्या कार्याचा गौरव करणारी. हा फ्रॅकर होता ऑन साइडला. पुल करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेग. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ निश्चित बदलते. वेळ पहा बदलली मैदानाच्या आतमध्ये. कधी फलंदाजांची कधी गोलंदाजांची. पहिले 2 षटक हे अर्थात फलंदाजांचे होते, अर्थात पुढचे 2 षटक हे गोलंदाजांचे राहिले आहेत. मॅच कमालीची इथे पारडं बदलतीये. कधी या बाजूला कधी त्या बाजूला. कधी 4 दिवस सासूचे कधी 4 दिवस सुनेचे. हाफ ट्रॅकर बॅच लिडिंग एज. मॅच फिनिश होईल या चौकारानं. सामना इथे जिंकलाय अर्थातच मंगेश मूर्ती वाकळण बी टीमने हा सामना इथे जिंकला. थँक्स जयेश भोसले सर. अतिशय दमदार लढत झाली. एका बाजूला आपण बघितलं साईश लॉजिस्टिक टाकेगाव विपक्ष मंगेश मूर्ती वाकलन प्रेम पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ वाकलन क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. आपला आम्ही सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करतो. आणि साईश लॉजिस्टिक टाकेगाव क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. सामन्याचा सामनावीर सुधीर आहेत आमचे गुणलेखक जयेश भोसले सर इथे जाहीर करतील. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने 2 षटक हाताळलं, धावा खर्च केल्या, 12 विकेट मिळवल्या, 3, तो उद्देश पाटील राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. तर उद्देश पाटील सामनावीर याबाबत उद्देश आपला गौरवित केला जाईल. व्यासपीठावर आम्ही समृद्धी कॉम्प्लेक्स वल्लभ, किरण पवार, सचिन चव्हाण,
उमेश शेख आणि यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचा. सुरेश टेंबे शांततेचे प्रतीक वला, कैलाश पाटील माजी सरपंच